नमस्कार मित्रांनो, तर आज 18 ऑगस्ट तारीख होती आणि आज तुम्हाला माहितीच असेल जीएसटीची एक न्यूज होती. त्याच्यामुळे निफ्टी 350 पॉईंट गॅप अप ओपन होतं. सेन्सेक्स 700, बँक निफ्टी 700 पॉईंट. आणि आपण काल ज्या लेवल डिस्कस केल्या होत्या त्याच्यामध्ये मार्केट कसं रिॲक्ट झालं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. आणि ओव्हरऑल आजची जी प्राइस ॲक्शन होती म्हणजे गॅप अप ओपन, त्यानंतर वरती मार्केट गेलं, त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन, तर ही पूर्ण प्राइस ॲक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो जेणेकरून तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला समजेल की ती कशी प्राइस ॲक्शन वर्क करते, कसं सगळं वर्क करतं. आणि उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल आहे ते मी तुमच्यासोबत डिस्कस करतो जेणेकरून तुमचा तिथं स्टॉप लॉस नाही झाला पाहिजे. प्राइस ॲक्शन कशी होऊ शकते ते पण डिस्कस करूया आपण. तर सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर चला डायरेक्टली आता स्क्रीनवरती जातो आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करतो प्रॉपरली. तर मित्रांनो, हा निफ्टीचा चार्ट आहे. आता याच्यावरती काय काय लेवल तुम्हाला मार्क झालेले दिसत असतील तर मी तुम्हाला सगळे लेवल एक्सप्लेन करून सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर 350 पॉईंटचं एक गॅप अप ओपनिंग सकाळी बघायला भेटलं. आता जनरली काय असतं, ज्यावेळेस गॅप अप ओपन होतं ना त्यावेळेस मार्केट थोडंसं खाली येतं, पण आज तसं काय बघायला नाही भेटलं. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. कारण जी न्यूज होती ना, जीएसटी कमी केलाय. आता काय कसं केला त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणेन. बट हा जीएसटी कमी करणं ही खूप मोठी न्यूज आहे. याच्यामुळे काय होतं की मार्केट जरी गॅप अप ओपन झालं ना तरी सस्टेन केलं. बघा, पहिल्यांदा गॅप अप सस्टेन केला आणि मार्केट थोडं वर गेलं. वर गेल्यानंतर या लेवलपासून मार्केटमध्ये लोअर लोचं क्रिएशन झालं. म्हणजे तुम्ही जर नीट जर बघितलं तर ही जी प्राइस ॲक्शन आहे ना ही डायरेक्ट वरच्या साईडची प्राइस ॲक्शन. याच्यामध्ये अशी हायर हाईची प्राइस ॲक्शन नाही. डायरेक्टली वरती काय केलं, न्यूज होती, चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे. एवढ्या वर्ष लोक म्हणतात जीएसटी लावलाय कधी कमी होईल. सगळं कमी झालं. त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता ही प्राइस ॲक्शन आहे. बघा, ही याला म्हणतात प्राइस ॲक्शन. हे लोअर लोज लोअर हायचं क्रिएशन, लोअर लोज लोअर हाईज. त्यानंतर इथं सपोर्ट घेतला, त्यानंतर हे हायर हाईचं क्रिएशन आणि त्यानंतर साइडवेज मार्केट. ठीक आहे. ही ओव्हरऑल ची प्राइस ॲक्शन. ठीक आहे. प्राइस ॲक्शन मध्ये जर विचार केला तर काय जास्त प्राइस ॲक्शन नाहीये. फक्त ह्या रेजिस्टन्स पासून जो मार्केट खाली आला ना इथं तुम्हाला चान्स होता. बट बघूया, आपण डिस्कस करूया. आता मी तुम्हाला सांगतो ही जी लेवल आहे, टेक्निकल अनालिसिस जर आपण केलं तर या लेवल पासूनच मार्केट का, तर आपण जरा आधीचा चार्ट बघूया की या लेवल पाशी काय झालं होतं. तर एक गोष्ट तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये ही तारीख किती आपली 24 जुलै 2025 ला काय झालं, मार्केट इथं क्लोज झालं. आणि त्याच्यानंतर पुढचा दिवस तो म्हणजे किती, 25 जुलैला मार्केट हिथं ओपन झालं. तर हा जो गॅप क्रिएट झाला बघा, तुम्हाला माहितीये तर काय होतं मार्केटमध्ये, कधी पण मार्केटमध्ये हे गॅप फील होतात. म्हणजे हा जो गॅप क्रिएट झाला म्हणजे मार्केट हिथं बंद झालं आणि मार्केट हिथं ओपन झालं, म्हणजे मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ना, मग मध्ये ही पट्टीचा गॅप राहिला. तर आज काय झालं, मार्केट तो गॅप आपण मार्क करून घेतला आणि एक्झॅक्टली हे बघू शकता आज त्या गॅपला मार्केटने फील केलं आणि तिथून मग मार्केटमध्ये रिव्हर्सल आला. आणि त्यानंतर हा आजचा डेचा लो मी मार्क केलाय आणि मार्केटमध्ये आजच तशी काही मुवमेंट नाही झाली. मी फक्त 3 लेवल आजच्या मार्क केल्यात. त्या म्हणजे पहिला म्हणजे हा गॅप हा पूर्ण मार्क करायचा तुम्हाला, म्हणजे आजच्या दिवसाचा हाय, आजच्या दिवसाचा लो. आणि मधल्या लेवलला तुम्ही बघू शकता मार्केट खाली आल्यानंतर जे वरती गेलं ना तर या लेवलपासून एक रिव्हर्सल आलाय, तो पण आपण मार्क करून घेऊया. ह्या उद्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवल असणार, म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या लेवल, ह्या 3 लेवल. ठीक आहे. आणि याच्या खाली जर तुम्ही गेला तर तुम्हाला माहिती आहे ही आपले झोन ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला. आणि उद्याच्या लेवलमध्ये मार्केट कदाचित तुम्हाला बेरिश टू साइडवेज झोनमध्ये किंवा बुलिश टू साइडवेज झोनमध्येच बघायला भेटू शकतं. आणि हे जे लेवल आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. टेक्निकल टर्म मध्ये जर बघायला गेलं, साइडवेज ओपनिंग नंतर जर हायर हायचं क्रिएशन झालं आणि या लेवलला जर तुम्हाला कुठेतरी मार्केट बघायला भेटलं ना तर या ठिकाणी जर ब्रेकआउट जरी तुम्हाला भेटत असेल तर ही लेवल लक्षात ठेवा. कारण मार्केट काय करू शकतं, एखादा टप्पा खाऊन इथं वर जाऊ शकतं. ह्या रेजिस्टन्सला म्हणजे रेजिस्टन्स घेऊन परत एकदा खाली साइडवेज राहू शकतं. किंवा जर मार्केट इथं साइडवेज राहून जर खालच्या साईडला जर गेलं ना तर डायरेक्टली ही लेवल ब्रेक झाल्यानंतर पुढ साईडला प्लॅन नाही करायचा, थोडंसं एक रिटेस्टची वाट बघायची. कारण का, ही खूप महत्वाची लेवल आहे. कारण या लेवलपासून बाईंग बघा, हे हायर हायचं क्रिएशन मध्ये बाईंग आली. ठीक आहे, बाईंग आले, बायरनी लेवलला वरती ढकललं मार्केटला इथं, मग परत कशाला तिथं आणलं. परत जर तिथं आणत असेल याचा अर्थ काही ना काहीतरी विकनेस आहे. तर बघूया आपण विकनेस येतोय का परत एकदा, मग हायर हायचं क्रिएशन बघायला भेटते. त्यामुळे ही लेवल जरी तुम्हाला इझिली ब्रेक भेटली तरी काही घाई करायची नाही. आणि समजा ह्या लेवलच्या खाली जर ओपन झालं उद्या गॅप डाऊन तर काय होऊ शकतं, एक पॉझिटिव्ह साईड येऊ शकते आणि त्यानंतर असं लोअर लोचं क्रिएशन येऊ शकतं. जे काय असेल ते प्राइस ॲक्शन मी तुमच्या बरोबर डिस्कस करीनच उद्या. आणि त्यानंतर आपण बँक निफ्टीचे दाखवतो. बँक निफ्टीचे जरा इंटरेस्टिंग आहे. आता बँक निफ्टीमध्ये आपण एक काल लेवल डिस्कस केली होती, ती म्हणजे ही लेवल तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या बरोबर डिस्कस केले होते बघा. कंटिन्यू या लेवलला मार्केटने आलं, खाली आलं, इथं गेलं, खाली आलं. मग आता तुम्ही एक गोष्ट विचार करा, मार्केटमध्ये जर हा रेजिस्टन्स असेल आणि त्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट गेलं तर तो बनतो आपला सपोर्ट. तसंच मार्केटमध्ये बघा, जसं तुम्हाला सांगितलं की सकाळी काय प्राइस ॲक्शन बघायला नाही भेटली आपल्याला. सकाळी मार्केट गॅप अप झालं, सरळ वरती गेलं. प्राइस ॲक्शन का नाही, प्राइस ॲक्शन कधी असते, जर समजा हे असं हायर हायच्या क्रिएशन मध्ये गेलं असतं तर होती प्राइस ॲक्शन. बट तसं काहीच झालं नाही. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही एक लोअर लोच्या क्रिएशन मध्ये, म्हणजे ह्या रेजिस्टन्स
पासून लोअर लोज लोअर हाय, लोअर लोज लोअर हाय, त्यानंतर लोअर लो, आणि एक्झॅक्टली खाली आल्यानंतर कुठं सपोर्ट घेतला मार्केटनी, जे आपण सपोर्ट मार्क केला, सॉरी रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झाला, कारण मार्केट त्याच्यावरती ओपन झालं, आणि त्यानंतर बँक निफ्टी इथं साइडवेज बघायला भेटतंय. सेम जशी निफ्टीची प्राइस ऍक्शन आहे ना, तसं सेम आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या बघायला भेटू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टंट लेवल आपण तुमच्या समोरच मी मार्क करतो. ठीक आहे, हे बघा, पहिलं तर ऑल टाइम हाय आणि ऑल टाइम लो. ऑल टाइम हायच म्हणतोय, म्हणजे दिवसाचा हाय आणि दिवसाचा लो मार्क करायचा, म्हणजे डेज हाय आणि डेज लो. आजच्या दिवसाचा हाय हा आहे, कारण इथून सेलिंग आली, इम्पॉर्टंट लेवल आहे. हा एक आपला लो आहे, कारण इथून बाईंग आली, इम्पॉर्टंट लेवल. ह्या दोन लेवल तर मार्क केलाय, पण जशी आपण निफ्टीची एक लेवल मार्क केली होती ना, ही मधली लेवल, बिकॉज ह्या टर्निंग पॉईंट आहे. बाहेरने तर ढकललं वरती, मग इथून तुम्ही का परत खाली ढकलता, याचा अर्थ काहीतरी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन इथं बनते. सेम तशीच आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटते. हे बघा, बँक निफ्टीमध्ये आता सिम्पली या लेवलवरती जातो आणि मी ही लेवल मार्क करतो. हे बघा, ही लेवल आहे, कारण हा एक झोन आहे. ह्या झोनमध्ये काहीच करू नका, काही किडे करू नका, कारण ह्या झोनमध्ये स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस आहेत. इकडे तुम्हाला रान मोकळे आहे ना, मग इथं तुम्ही करू शकता. प्राइस ऍक्शन मध्ये काय झालं पाहिजे, जरी वरच्या साईडला बँक निफ्टी पॉझिटिव्ह जरी तुम्हाला वाटत असेल ना, तरी हा जो झोन आहे ना, हा तर ह्या झोनच्या वरती जर हायर हायचं क्रिएशन करत जर मार्केट जात असेल तर ठीक आहे, पण लगेच ट्रेड घेणं जरा चुकीचं आहे. रिटेस्ट होऊ द्या, काहीतरी होऊ द्या. आणि खालच्या साईडला जरासं रिस्की वाटते मला, का बँक निफ्टीमध्ये खालच्या साईडला बघा, इथं परत एकदा सपोर्ट आहे बघा, हा एक झोन आहे, हा बॉक्सचा झोन मी तुम्हाला सांगितलेला, हा बॉक्सचा झोन आहे, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे. तर मग बँक निफ्टीमध्ये बेरिज साईडला जरा रिस्की मूव्ह होऊ शकतात, बट बुलिश साईडला जर गेलं तर तुम्हाला एक रिटेस्ट मध्ये बघू शकता. ह्या 3 लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये पण भेटतात. तर ओव्हरऑल अशा प्रकारची प्राइस ऍक्शन आज बघायला भेटली, कारण मोठं गॅप अप ओपन होतं आणि त्यानंतर मार्केट सस्टेन झालं, हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का, असे गॅप अप ओपन होतं, सुरुवातीलाच पडतं खाली डायरेक्ट मार्केट, बट आज तेवढं बघायला नाही भेटलं, कारण न्यूज चांगली पॉझिटिव्ह होती. मला आज जास्त अॅनालाइज करता नाही आलं, कारण मी बाहेर गेलो होतो, बट बऱ्यापैकी मी तुम्हाला लेवलचं डिस्कशन करून सांगितलेलं आहे. बघूया ह्या लेवल, मला माहित नाही आता 50 लोक तर आपला व्हिडिओ बघतात रोज, कदाचित 30 वर आकडा, जेवढे पण लोक बघत असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगा की अजून आपण काय करू शकतो ह्या लेवल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याकरता. बाकी ह्या लेवल तर तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करा. उद्या बघूया आपण यावरती डिस्कशन करूया की कशा प्रकारे याच्यामध्ये प्राइस ऍक्शन वर्क करते. कालच्या लेवलमध्ये तर तंतोतंत पालन केले, कारण ही लेवल जी होती बँक निफ्टीची, ही कालच मी तुम्हाला मार्क करून दिली होती. आता आज पण 3 लेवल आहेत, तर बघू आता उद्या काय होतंय. तोपर्यंत काय नाही, चॅनलला सबस्क्राईब करू शकता.